संघानं आणि या फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या वोडाफोन वहाल संघाला अगदी पाहायला गेलं तर फिल्डिंगसाठी आमंत्रित केल्या गेल्या. 4 मिनिटं अगदी पाहायला गेलं तर चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. 20 मिनिटं अगदी 4 षटकाला दिले जातील याकडे देखील दक्षता घ्या. चला रुपेशजी भोईर त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांना विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारायचा. रुपेशजी भोईर आणि त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला टाइम देखील अलर्ट असणार आहे. अगदी पंचांनी टाइम देखील इथे कळवला गोलंदाजाला आणि सुदेश तुम्ही पाहताय सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. सलामीची जोडी पाहिलं तर रोहन आणि रॉबिन आणि त्यांच्या सभेत पाहिलं तर हर्षल म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या रात्रीमध्ये अगदी पाहायला गेलं तर या खेळाडूच्या नावावर स्वप्नातली बाईक अगदी पाहायला गेलं तर या खेळाडूला मिळाली गेल्या. तब्बल 4दा हा खेळाडू हुकला होता, परंतु जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर हर्षल म्हात्रे खऱ्या अर्थाने या फलंदाजानं पूर्ण केलं आणि आपल्या कारकिर्दीतील कालच्या रात्रीमध्ये पहिली बाग जिंकल्या. ओहो, यावेळेस लास्टी फॅननं खेळायचं होता फलंदाजाला. नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर हर्षल म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील आणि रॉबिन सध्या ऑन स्ट्राईक एंडला आहेत. पहिलाच बॉल पाहिला तर सेफ हँडनं खेळायचा होता, परंतु डॉट बॉलची सध्या सांगता होताना पाहायला मिळत्या. दोन्ही संघ दिग्गज संघ पाहायला मिळतील. सॉप हँडनं पाहायला गेले तर इथे फक्त दिशा दाखवल्या. सिलिमिडॉनचा खेळाडू बॉल खाली पोहोचला. हर्षल म्हात्रे आता ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. पहिली धाव पप्पन 11 पेठ संघाच्या बाजूनं आता धाव संख्या इथे जमा केली जाते. वोडाफोन वहाल संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पप्पन 11 पेठ संघाला 5 षटकांमध्ये अगदी पाहायला गेलं तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण की या 5 षटकांमध्ये आज पाहायला गेलं तर 60-65 धाबा होत्याना पाहायला मिळाल्या. 40+ धाबा होत्याना पाहायला मिळाल्यात, परंतु या मॅच मध्ये कितपत धाबा उभारतील. ओहो, चांगला फटका, परंतु यावेळेसला फसला जातोय. हर्षल म्हात्रे या खेळाडूला पाहिलं गेलं तर इथून पहिला जीवनदान मात्र दिला जातोय, कारण की पॉइंटच्या क्षेत्ररक्षक अगदी थर्डमॅनकडे धावत गेला आणि बॉल पाहिला गेलं तर जमिनीला सध्या दान होताना पाहायला मिळेल. सिंगल इथून प्राप्त केली जाते. सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर सध्या दुहेरी धाव लागले गेल्या स्कोरकार्डवर आणि सध्या संयमी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातात, कारण की त्यांना माहिती आहे 5 षटकांची मॅच आहे आणि त्यामध्ये संयम दाखवणं हे फार महत्वाचं आहे. जर खेळाडू सलामीची साबूत राहतील मैदानाच्या आतमध्ये तर अंतिम ओव्हर पर्यंत लढा देऊ शकतात पप्पन 11 पेठ संघाचे खेळाडू, कारण की सध्याच्या हंगामामध्ये इन्फॉर्म असलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पप्पन 11 पेठ संघासाठी हा पहिला पॅराशूट षटकार येताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला दहाडलं आणि षटकार ठोकला जातोय. रॉबिन सध्या पाहायला गेले तर नेतृत्व आपल्या हाताकडे घेताना पाहायला मिळतात. 2 बॉलवर थोडेसे शांत होते, परंतु तसाच स्लॉट मध्ये बॉल आला, तसाच बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवला, परंतु हा बॉल सध्या आणखीन एकदा सीमारेषेच्या बाहेर बेधडक मारलाय कडक. बॉल सीमा पार, सेकंड षटकार. इथून टीमची धावसंख्या पाहिली तर 14 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. पहिला मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आणि सध्या
इथून पाहायला गेलं तर गोलंदाजाला बाद करावं लागेल. भास्करशी भोपी एक उत्कृष्ट अगदी पाहायला गेलं तर गायक आणि त्यांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. सरपंच चषक 2026 मध्ये पहिलं षटक पाहिलं तर 14 धाबेचं पाहायला मिळाला आणि त्यामध्ये 2 षटका रॉबिन यांच्या पाठमधनं पाहायला मिळाल्या. सलामीची जोडी चांगली आहे. सध्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, कारण की 14 धाब्यांचा पहिला षटक राहिला आणि दमदार सुरुवात सध्या वोडाफोन वाहद संघाच्या अगेन्स्ट केलं असताना पप्पन 11 पेठ संघानं चांगली धावसंख्या जमवल्या. परंतु षटक क्रमांक 2 ला सुरुवात प्रवीण चांगल्या लेंथवर सध्या आता इथून गोलंदाजी केली जात. मागचाही षटकाचा विचार केला तर पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळाला होता आणि तिथून संयमी फटकेबाजी 2 ते 3 बॉल पर्यंत राहिल्या. परंतु त्यानंतर बॅटचा फेस पाहायला गेला तर रॉबिन नो खुलला आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. सध्या हर्षल मात्रे ऑन अ स्ट्राईक. ओ स्लोवर गतीचा बॉल होता, लवकर पिक केल्या बॉलला, चांगला फटका पाहायला मिळतोय. नजाकत टायमिंग प्रॉपर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार, अलाउंड द कापेन 4 रन. सध्या आघाडीचे दोन्ही फलंदाज लेंथ मध्ये येताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या, 4 धाबा आणखीन ऍड कराव्या लागतील, 18 धाबा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. स्कोर कार्डवर पप्पन 11 पेठ संघाची जोडी आता तोडावी लागेल वोडाफोन वहाल संघाच्या गोलंदाजांना, परंतु समोर फुटवर्कचा वापर केलाय आणि सध्या गोलंदाजाचा आत्मविश्वास तोड 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 तोडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हर्षल मात्रे आणखीन एकदा देखना चौकार. अगदी पाहायला गेलं तर का मला बाईक मिळाली आहे, का अगदी पाहायला गेलं तर सध्या मी संघाचं नेतृत्व करतोय हे चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. हर्षल मात्रे आणि वोडाफोन वाहल संघासाठी ही विकेट फार महत्वाची राहील आणि धावसंख्या पाहिली तर 22, 22 धाबा धाव फलकावर लागल्या गेल्यात. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहा इथून आडव्या बॅटने देखील सन्मान दिला गेला, कारण की परफेक्ट मिडल ऑफ द टर्म राहिला होता हा बॉल आणि सध्या सिंगल ही धाव मात्र प्राप्त होईल. लाऊडली अपील केला गेला होता, परंतु सध्या सिंगलच्या मदतीनं 1 न संख्या पुढे जाईल आणि 23 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. रॉबिनला आता इथून स्ट्राईक मात्र मिळाली गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, या षटकामध्ये 2 चौकार येताना पाहायला मिळाल्यात. दोन्ही साईडनं सध्या काउंटर अटॅक केला जातो. हे पहा, हे पवित्र रूप, हेच खरं टेनिस बॉल क्रिकेटचं यश पाहायला मिळतोय. मोठे फटके, त्याबरोबर पाहायला गेलं तर सिंगल डबलवर देखील लक्ष केंद्रित केलं गेल्या. विकेट कशी वाचून खेळायची, धाव संख्या कशी पुढे न्यायची, अगदी शिकणं योग्य या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केली सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रॉबिन आणि हर्षल मात्रे. सिंगलच्या मदतीनं 24 धावा, 25 धावा माफी असावी, 25 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. रॉबिन देखील पाहायला गेलं तर पवित्र त्याच्यामध्ये आक्रमण देखील करताना पाहू शकता या फलंदाजाला यावेळेसला स्लॅश करायचं होतं अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, परंतु वाईट साठी अगदी पाहायला गेलं तर पाठर रिव्ह्यू असणार आणि चेक केलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावला बॅटिंग करत असताना पप्पन 11 पेठ संघाने. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करावं, कारण की आता इथून कुठल्याही पद्धतीने रिव्ह्यू दिला जाणार नाही. सध्या पाहिलं तर वाईट आला आणि डॉट आला आणि सध्या धावसंख्या तिथेच स्थिर असेल. टोटल 25 या धावसंख्येवर. चला फिल्डिंग लगेच लावा, कारण की टाइम अलर्ट असणार आहे. चांगली स्पर्धा आणि सध्या पाहायला गेलं तर प्रत्येक टीमला दंडित केलं जातं बा. जर ओव्हर टाइम झाला तर एक खेळाडू अगदी पाहायला गेलं तर आतमध्ये घेतला जातं आणि सध्या ते सीमा देखील पाहायला गेले तर सर्व संघांना
त्याची देखील दखल घ्यावी लागेल आणि टाइम अनुसार खेळी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. आकाश तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर आहे. सध्या पाहायला गेलं तर तिसरा क्रमांकाचं षटक त्यांच्या हाती मात्र सोपवलं गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली तर 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या आहेत आणि हर्षल मात्रे सध्या ऑन स्ट्राईक केला. 2 चौकार त्यांच्या पाठमधनं पाहायला मिळाल्या आहेत आणि एक सिंगल. ओहो, यावेळेसला फुल लेनचा बॉल होता, खोदून काढलाय बॉलला. ऑन साईडला फिल्डर आहेत, वेगाने आल्यात बॉल खाली दुसऱ्या धाबेसाठी. वेगाने हर्षल आणि रॉबिनने धाव लगावल्या आणि सध्या पाहिलं तर दुहेरी धाव इथे मिळाली जाईल. दुहेरीच्या मदतीनं टीमची धाव संख्या देखील पुढे जाईल आणि 27 सध्या 27 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. आकाशला सध्या धावा इथून थोड्याशा रोखावा लागतील का इथून हर्षल मात्रेचा 30च्या पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न राहील. ऑफ साइड दी ऑफ स्टंपला हा बॉल टाकला गेला होता. ऑफरावी पाहायला मिळाले डीपला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु सिंगलला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये मात्र इथून रूपांतर केलं जात आहे आणि 2च्या मदतीने सध्या धाव संख्या पाहिली तर 29 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. सध्या पाहिल्यानंतर कमीत कमी डॉट बॉल या सत्रामध्ये पाहायला मिळाल्यात आणि पूर्ण जर 3 षटकांचा जर आपण विचार केला तर दोन्ही फलंदाजांना फक्त 4च निर्धाव बॉल केल्यात आणि सध्या कमालीची प्रत्येक बॉलवर धाव घेतल्या. फुल टॉस बॉल परफेक्ट रडार मध्ये हा बॉल पाहायला मिळाला आणि ह्या बॉल 1 बाउन्स आउट ऑफ दी पार. नंबर इथून 4. हर्षल मात्रे ऑन अ फायर. चौकार. थँक्यू डीजा. चौकार आला. फुल टॉस बॉल होता. गॅप देखील पाहायला मिळाला आणि त्या गॅप मधनं हा बॉल देखील फरार इथून झाला. एका ठिकाणी पाहायला गेलं तर पप्पन 11 पेठ संघ खेळून आज पाहायला गेलं तर शिरडोन नगरीमध्ये पुन्हा दाखल झाल्यात. प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये हा संघ नेहमीच अगदी पाहायला गेलं तर या मैदानावर सातत्यानं खेळत आलाय आणि आज देखील पुन्हा एकदा सज्ज झाल्यात ते या मैदानावर खेळण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने पाहायला गेलं तर सध्या हा संघ मात्र परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय. संपूर्ण जर खेळाडू पाहिले ना तर अपकमिंग यंगस्टार परंतु टेनिस बॉल क्रिकेटवर सध्या पप्पन 11 पेठ संघाचं नाव सध्या इथून पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या संघानं मात्र उंचावलाय. हर्षल मात्रे सध्या चांगली बॅटिंग करतोय. त्यांच्या संवेद फलंदाज पाहिलं तर रॉबिन देखील चांगली बॅटिंग करतोय. जी कॉम्बिनेशन फलंदाजांच्या महत्वाची आहे ना ती सध्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झुलताना पाहायला मिळतोय कारण की दोन्ही फलंदाज संयमी फटकेबाजी करतात. त्यानंतर जसं चान्स भेटेल जसं खराब बॉल भेटेल त्यावर प्रहार देखील करताना पाहायला मिळतील. परंतु सध्या पाहिलं तर इथून एकेरी धाव मिळाली जाईल आणि एकेरीच्या मदतीने आता संघाची धाव संख्या इथून 34 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या जातील. 34 धावा. षटक क्रमांक पाहिलं तर तिसरं सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मिनिमम पाहायला गेलं तर 50च्या पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न राहील पप्पन 11 पेठ संघाचा परंतु रॉबिन आता पुन्हा एकदा बचावले जातात. जेल सध्या पाहिली तर फ्लाय स्लिपच्या खेळाडूने इथे ड्रॉप केल्या आणि रॉबिनला पुन्हा एकदा जीवदान मात्र सध्या दिल्या जाते. सलामीची जोडी प्रॉपिंग क्रीज मध्ये सध्या सुरक्षित आहे. सिंगल प्राप्त होईल आणि टीमची धावसंख्या 1 पुढे जात असताना 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. विकेट देखील फार महत्वाचे राहतील वडाफोन वहाल संघाला. ओहो, ब्रह्मास्त्र चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बॉल अडवलाय गोलंदाजालाच माहित नाहीये बॉल कुठल्या दिशेने गेलाय परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालंय आणि इथून सिंगल देखील प्राप्त झाला. 3 षटकांचा खेळ झालाय संपन्न. चला पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचा त्यासाठी फक्त तुम्हाला 3 मिनिटं हे असणार आहेत. याकडे देखील लक्ष केंद्रित करा. सिंगल प्राप्त झाल्या. टीमची धावसंख्या जिथे 35 होती 1 पुढे जाईल आणि 36 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या जाईल.
चला नेक्स्ट मॅच साठी बी रेडी राहायचा. खानाव अलिबाग संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश पळसवे ब संघ खेळणारा. आपल्याला फर्स्ट कॉल असणारा टॉस साठी. अगदी पाहायला गेलं तर जसं इनिंग ब्रेक होईल त्यामध्ये कंपल्सरी टॉस हे अनिवार्य राहील. खानाव अलिबाग संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश पळसवे संघ. पळसवे ब संघ खेळणारा. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि जसं पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. अगदी पाहायला गेलं तर शिल्डॉन एंड कडनं सध्या गोलंदाजी केली जात होती, परंतु चौथ्या आणि 5व्या षटकाला सुरुवात करण्याला एंड कडून इथून करताना पाहायला मिळतील गोलंदाजांनी. सध्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा. चला स्पीड अप प्लीज. हर्षल मात्रे सध्या समोर पाहायला मिळतील आणि गोलंदाज सध्या रोहितला तुम्ही पाहू शकता इन ऍक्शन. चौथ्या क्रमांकावर ओव्हर द विकेटने सध्या पहिली गोलंदाजी करतील. वैयक्तिक आणि सध्या पाहिलं गेले तर इथून बॉल ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा दुर्बळ टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आला विजय बालाजी सरांच्या माध्यमातून. आणि व्हाईटच्या मदतीनं 37 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. सलामीची जोडी पहा, तीचचा पार्टनरशिप सध्या चांगल्या पद्धतीनं केला, कारण की तीचच्या पलीकडे सध्या पप्पन 11 पेट संघ जाऊन पोहोचल्यात. ओहो, या अबलीसला पाहायला गेलं तर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाल्या. दीपेशला कव्हरला उडवलाय, नोचा इथून कॉल आलाय आणि 4+1 मिळतील या टोटल 5 धावा आणि पुढचा बॉल असणारा फ्री हिट. पाच धावा या बॉलवर सध्या गोलंदाजानं खर्च केला. एकही बॉल सध्या या गोलंदाजानं टाकलेला नाही. या पहिल्याच बॉलवर वाईट टाकला, त्यानंतर नो बॉल टाकून बसला आणि टीमची धावसंख्या सध्या 42 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळते. ओहो, यावेळेसला लोबो फुलटॉस आडव्या बॅटनं स्लॅश केला. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वेगानं बॉल खाली धावत गेले, परंतु संधी हर्षलकडे होते आणि 2 धावा सध्या इथून कंप्लीट केले जातात. आणि पप्पन 11 पेट संघ, कुठल्याही पद्धतीने आपण डगआउट मधनं आवाज करू नका. अगदी आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि या टीमची धावसंख्या पाहिली तर सध्या 44 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. अर्ध षटकाची या पार्टनरशिप सध्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये पप्पन 11 पेट संघाकडनं पाहायला मिळेल का? ओहो, फटका इंचा आउटला चांगला पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केल्या. दुसऱ्यासाठी हर्षल आणि इथून रॉबिन देखील धावल्यात. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि कमालीची नजरा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सध्या कॉन्सन्ट्रेट पाहिलं तर सिंगल डबल वर देखील केला जातोय. मोठा फटका देखील येताना पाहायला मिळतोय, परंतु 46 धावा सध्या धाव फलकावर लागल्यात आणि पार्टनरशिप सध्या 50 धावांची पूर्ण करतील का हर्षल मात्रे आणि रॉबिन? ओहो, मारण्याचा प्रयत्न होता हर्षलचा, परंतु बीट झाल्यात. वेग होता या बॉलवर आणि वेगासमोर सध्या थांबावं लागेल इथून फलंदाज हर्षलला. आणि सध्या पाहिलं तर हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. 2 चुका या गोलंदाजानं केल्या होत्या, परंतु डॉटनं सध्या ती चूक मात्र भरून काढतोय. परंतु डॉटनं सध्या काम चालणार नाही. विकेट हे फार महत्वाचं राहील. आडव्या बॅटने पाहायला गेलं तर पाडो स्वीप या वेलीसला केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. फेकी चांगली, हर्षल धावल्यात. आणि इथून पाहायला गेलं तर रॉबिन थांबले होत्या. तालमेल थोडासा चुकताना पाहायला मिळाला होता. धोका पत्कारू जाऊ शकले असत्या. आणि इथून पाहायला गेलं तर कंप्लीट या धाव केल्या जातात. आणि 2च्या मदतीने सध्या धाव संख्या पाहिली ना तर 48 रन 48 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील या पहिल्या सत्रामध्ये. का टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथून पप्पन 11 पेट संघानं घेतला, याचा प्रत्यक्षित उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हर्षल मात्रे देताना पाहायला मिळाले आहेत. परंतु हा बॉल लँड करायचा होता फिल्डरच्या आतमध्ये,
टेक ऑफ झाला बॉल आणि फलंदाज पहिला धक्का पप्पन 11 पेठ संघाला. हर्षल मात्रे बॅक टू द डगआउट. 48 धाब्यांवर हा पहिला विकेट गमावला. थँक्यू डिझा. काय कमालीची फटकेबाजी करत होता हर्षल मात्रे, परंतु मैदानाच्या अंतिम क्षणाला त्यांना सोडावं लागेल. फटका थोडासा मिसटायमिंग झाला, प्रॉपर होता, परंतु उंची जास्त लांबी बॉलनं कमी गाठले आणि त्याच कारणास्तव हर्षल मात्रेला मैदान सोडावं लागले. 48 धाब्यांवर पप्पन 11 पेठ संघानं पहिली विकेट मात्र गमावली आणि त्यांच्या जाग्यावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गुड्डू मात्रे हे फलंदाज दाखल झालेत. आणखीन एक चांगले खेळाडू आहेत आणि सध्या कौतुक गोलंदाजाचं देखील करावं लागेल. अंतिम क्षणाला अगदी पाहायला गेलं तर यश त्यांच्या हाती लाभल्या. हर्षल मात्रे यांचा विचार केला तर अगदी 4 चौकार त्यांच्या पाठमधनं पाहायला आहेत आणि चांगली धावसंख्या सध्या त्यांच्या पाठमधनं उभारली गेल्या. परंतु गुड्डू मात्रे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. बॉलला थोडासा चकवला, बाहेर हा बॉलला वळण काढला आणि इथून पाहायला गेलं तर बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. चला लगेच फिल्डिंग आपण लावायची. 48 धावा सध्या स्कोकार्ड बॉल लागताना पाहायला मिळेल आणि वोडाफोन वाल संघ पुन्हा एकदा आपल्याकडे कमी वेळ आहे, याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करावं. कारण की जर टाइम अनुसार जर केली झाली ना, अगदी पाहायला गेले तर मॅच प्रॉपर बॅलन्स होताना पाहायला मिळालं. जर एका टीमला जास्त वेळ दिला जातो, एका टीमला कमी, आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर थोडीशी पडझड होताना पाहायला मिळते आणि सध्या ती होताना पाहायला मिळेल का? चला पंच आकाश कातकरी सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. चला लगेच वोडाफोन वाल संघ पण फिल्डिंग लावायची. सध्या पंचांची माध्यमातून पाहायला मिळतील अगदी विजय बालाजी सर नॉन स्ट्रायकिंगला पाहिलं तर विशाल पाटील सर पाहायला मिळतील. दीपकजी पाटील सर आहेत. अगदी पाहायला गेलं तर आजच्या रात्रीतील उत्तम जेवणाची व्यवस्था पाहायला गेलं तर कुठलीही स्पर्धा असू द्या आणि त्यामध्ये सातत्याने पाहायला गेलं तर हातभार राहतो नेहमीच. आणि अशी दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आजची जेवणाची व्यवस्था खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी पुरवली आहे. ते जगदीश दादा मुकादम आणि गिरीश दादा मुकादम जयमल्ला.चे सर्व त्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अगदी आजची जेवणाची व्यवस्था त्यांनी केल्या. त्यांचं देखील सरपंच चषक 2026च्या वतीनं अगदी परशा ग्रुप शिल्डन पुरस्कृत सरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सध्या टीमची धावसंख्या पाहिली तर 49 धावा धावफलकावर लागले गेलेत. अर्धशतकापासून सध्या 1 धावेनं वंचित आहे पप्पन 11 पेठ संघ. यावेळेसला फॉलिंग स्वीप हा फटका पाहायला मिळतोय. सरळ खेळाडू कक्षामध्ये सध्या मानवंदना देणारा हा फटका जातो आउट दी पार. नंबर 6 षटकार. थँक्यू डिझा. अर्धशतक कंप्लीट झाला आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद असताना 55 धावा धावफलकावर. काय कमालीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एकच गडी लॉस आहे आणि त्यामध्ये देखील 55 धावेंपर्यंत पोहोचल्यात. परंतु विसरून चालणार नाही या पप्पन 11 पेठ संघाला, कारण की त्यांच्या अगेन्स्ट वडाफोन वहाल संघ मात्र खेळतोय. बॅटिंग लाईन त्यांची देखील ताकदीनं पाहायला मिळेल येत्या सत्रामध्ये. परंतु समोर ऑन साईडला स्लिमिडॉनला फिल्डर आहे तैनात. सिंगल इथे चिकीची पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं. अब तक 1 विकेट आणि 56 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील.
का इथून 60च्या पलीकडे देखील पोहोचण्याचा प्रयत्न असेल, 65 मिनिमम पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. चला खानाव अलिबाग संघ आणि श्री गणेश पलसबे ब संघ आपण यायचा इनिंग ब्रेक मध्ये, परंतु कमालीची फटका पाहायला मिळाला. प्रयत्न चांगले होत्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथून हा फटका रॉबिनच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळेल षटकार. काय वेल फिनिश करतील रॉबिन हे फलंदाज. अफलातून बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळेल रॉबिन हा फलंदाज. पप्पन 11 पेट संघासाठी सलामीला दाखल झाला होता आणि अंतिम ओव्हर पर्यंत तळ ठोकून मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. एक धाव कंप्लीट. रिस्की धाव घेतली जाईल का, परंतु यस तू मे तू ये मी ये, आणि त्यामध्ये आता फक्त इथून पाहायला गेलं तर सिंगलच प्राप्त होईल. इंटरेस्टेड होते पाहायला गेलं तर रॉबिन, परंतु स्ट्राईक इन फलंदाजांना नकार दिलाय आणि सध्या सिंगल धाव पाहायला मिळेल. आणि टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल 63 रन्स, 63 धावा ऑन बोर्डवर तुम्ही पाहू शकता. अंतिम बॉल यावेळेसला हेलिकॉप्टर उंची लांबी पाहावी लागेल. जज करतोय फिल्डर, कॅप पडली पण बॉलला पडू दिलं नाहीये. विकेट नंबर आणखीन एक डाव इथे डाऊन होईल. सत्र पहिलं झालं समाप्त. 63 धावा स्कोरकार्डवर लागल्यात. बॉल असतील 30 आणि त्यामध्ये 64 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे वोडाफोन वहाल संघाला. चला जयमान क्रिकेट संघ अगदी पलसबे पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट खाना व अलिबाग संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी आणि चला पप्पन 11 पेट संघ पहा. अगदी एकही आवाज द्यावा नाही लागला, तसंच मैदानाच्या आतमध्ये उतरले गेल्यात आणि सध्या त्या टीमला देखील टाइमचं फार महत्व माहिती आहे. चला रुपेशजी भोईर आपण यावं त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेलं तर आपण टॉस मॅच करणार आहोत. स्वप्नीलची फौजदार अगदी पाहायला गेलं तर सध्या संघाला लीड करताना पाहायला मिळतील. एक युवा उद्योजक आणि जय हनुमान पळसवे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खानाव अलिबाग संघ. 5 षटकांची मॅच राहील. दोन्ही संघांना दक्षता घ्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतले नियम आहे. वैभवजी पवार ते देखील जोडले गेलेत. चला आपण टॉस करूया. हेड इज कॉल. जय हनुमान पलसबे संघ टॉस जिंकलाय. प्रथमतः डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा पैशा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत दमदार सरपंच चषक 2026 हे शानदार पर्व, जिथे मॅच सध्या तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पप्पन 11 पेट संघ आणि त्यांना फाईट करतोय वोडाफोन वहाल संघ, जिथे जमल्यात पहिल्या सत्रामध्ये 63 आणि 64 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे वोडाफोन वहाल संघाला. आणि जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये अगदी दिनेशजी पाटील सर ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. तर अतिशय सुरेख सुरुवात इथे मात्र पूर्वार्धामध्ये झाली. सूरज स्मृती वोडाफोन वहाळ वर्सेस एका बाजूला पप्पन 11 पेट. एकेकालचा बेधडक धडाकेबाज फलंदाज पप्पन, याला कोण विसरेल. एक काळ ज्यानं गाजवला आणि आपल्या संघाला आपल्या गावाचं नाव आपल्या सोबत जोडलं. पप्पन आपल्यातून निघून गेला, परंतु आज त्याचा मुलगा आणि संपूर्ण टीम मात्र कमालीचा खेळ करते. पुन्हा एकदा हातात हात घालत हा पेट संघ रेडी होतोय, तयार होतोय मोठमोठ्या टुर्नामेंट खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी. मोह टुर्नामेंट मध्ये खऱ्या अर्थानं हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला आणि हर्षद मात्रेने त्याच्या स्वप्नातली बाईक कमावली. मागच्या वर्षी तब्बल 4 बाईकला हुलकावणी दिली, परंतु अखेरकार आपल्या कर्तृत्वावर त्यानं त्या बाईकवर शिक्कामोर्तब केलाय. त्या हर्षद मात्रेचे करूया आपण अभिनंदन. अतिशय उत्तम खेळ तुमचा राहिला, त्याबद्दल विशेष कौतुक. पण आता मात्र नवा डाव क्रिकेटचा मांडायचा आहे.
सूरज स्मृती वडापाव वहाल संघ गोलंदाजी केली. त्याच्यामध्ये आपण पाहिला सुदेश साळुंकेनं पहिल्या षटकामध्ये 2 षटकार खाले. 14 धावा आल्या. प्रवीण मुंबईकरनं 11 धावा दिल्या. आकाश घरतनं 11 धावा. रोहितनं 12 धावा. परंतु आकाशला दुसरं षटक आणि शेवट षटक मात्र महागडं ठरलं आणि 15 धावा षटकामध्ये आल्या आणि त्याच्यामुळेच धावफलकावर धावा लागला. तब्बल 64. फलंदाजीचा खेळ तुम्ही पुन्हा एकदा पाहिला. हर्षद मात्रेचा उबदार खेळ. आपल्या परीनं सामना पुढे कसा न्यायचा. डॉट बॉल कमी, चौकार ठोकत, दुहेरीवर धावा घेत, सिंगलला डबलमध्ये जो कन्वर्ट करतो ना, तो खेळाडू खूप छान राहतो. आणि तोच खेळाडू हर्षद मात्रेनं मात्र 16 बॉलमध्ये 4 चौकारांसहित 30 धावा ठोकल्या. तर रॉबिननं मात्र 3 षटकारांसहित 10 बॉलमध्ये 24 आणि गुड्डू मात्रेनं 4 बॉलमध्ये 7 अशा धावा लागल्या 64. चला टाइम अलर्ट होतोय. सामना सुरू केला जाईल. 12:16. 30 बॉल 64 धावांची गरज. प्रदीप मुंबईकर ऑन स्ट्राईक तर सुदेश साळुंके नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. हर्षद डाकी गोलंदाजीच्या मार्कवर. चला येस, लेट्स प्ले. टाइम स्टार्ट नाऊ. 12:17. टाइम स्टार्ट झालाय. लक्षात घ्या. पहिला बॉल प्रवीण मुंबईकरसाठी, प्रदीप मुंबईकरसाठी. हर्षद डाकीचा 5 षटकांचा खेळ. 5 गोलंदाज. एका एंडकडून 3 षटकं, दुसऱ्या एंडकडून 2 षटकं आणि धावांचा पाठला करायचा आहे 64. चला सामना सुरू करा. ऑलरेडी टाइम अलर्ट झालाय. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंच वळतील आणि अवंतन सुरुवात मात्र हर्षद डाकी करतोय. वाईडनं एक्स्ट्राची रन्स मात्र मिळतीये. ती म्हणजेच सूरज स्मृती ओढापण वहाल संघाला आणि एक्स्ट्राच्या रन्सनं मात्र संघ आपल्या धावांचा अकाउंट ओपन करतोय. पहिलाच बॉल वाईड राहिलाय. 5 षटकांचा खेळ. 64चा पाठलाग करायचा आहे. टॉस जिंकत पपन इलेव्हन पेठ संघानं सरळ फलंदाजी स्वीकारली. पहिला बॉल. पहिला बॉल निरखून पाहिला होता. त्याला वाटलं की आउटसाईड ऑफ स्टंप पडतोय आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल पडणार याच्या कुठेतरी डोक्यात सुरू होता खेळ प्रदीप मुंबईकरचा. आणि त्या प्रदीप मुंबईकरनं मात्र सरळ स्विच साठीच गेला आणि पहिल्याच बॉलर मात्र डीप थर्डमॅनच्या मधून ठोकलाय हा खणखणीत चौकार. जगात जाणारे फार कमी झालेत, कारण लढणं आलं की मग झगडणं सुरू होतो. पुन्हा एकदा त्याच दिशेचा हा बॉल. इथे मात्र आता दिशा बदलली. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर गेला. अकूट टप्प्याच्या बॉलला हर्षदला मात्र स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून मात्र एक चांगला फटका दाखवला. आणखीन एक चौकार. प्रदीप मुंबईकर ऑन फायर. पहिल्या 2 बॉलमध्ये पहिल्या वाईट सरी 9 धावा. 2 बॉलवर लागोपाठचे 2 चौकार खणखण घेतलेत. ते म्हणजेच हर्षद डाकीवर. चांगली फलंदाजी. प्रदीप मुंबईकरची ओळख राहिली. आपल्या संघाला ताकद म्हणून ओळख द्यायची. सुदेश साळुंकेचा खेळ, आकाशचा बहारदार खेळ. या संघामध्ये वोडाफोन वहाल संघ कायम बहारदार राहिलाय. सूरज स्मृती या नावानं आज संघ मात्र खेळतोय. थोडा फसला फटका. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. पहिल्या 2 बॉलवर चांगली फलंदाजी राहिली. एक स्विच हिट सक्सेसफुल ठरला. त्यानंतर लॉंग लेगच्या दिशेतून एक चौकार घेतला. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार. त्यानंतर मात्र डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 64 धावांचा पाठलाग करताना सूरज स्मृती वोडाफोन वहाल संघ जाऊन ठेवलाय. तो म्हणजेच बिनबाद 9 या धावसंख्येवरती.
हवेत राहिलाय बॉल, फटका फसला आणि मिडॉनच्या दिशेने मात्र साधा सोपा झेल देत प्रदीप मुंबईकर परतला. आणि लक्षात ठेवा, सगळ्यांनी सांगितलं, आयोजक सांगतात बारंबार की फलंदाज तुम्ही रेडी ठेवायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक्सक्युजेस नाही येतात. आज प्रत्येक टीमकडे लक्ष राहिलं आयोजकांचं. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वेळ नका घेऊ प्लीज. पहिला बॉल वाईट, त्यानंतर लागोपाठचे 2 चांगले चौकार प्रदीप मुंबईकरनं दाखवले. पण त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आणि विकेट. रोहित चिर्लेकर नवीन फलंदाज इन एट नंबर 3 वर. समर प्रदीप चिर्लेकर 12th मॅनची भूमिका निभावताना पाहतोय. त्याचंही करूया आपण स्वागत. रोहित चिर्लेकर चांगली सुरुवात प्रदीप मुंबईकरनं करून दिली, पण 2 चौकारांसहित तो नंतर परतलाय. त्याच्यामुळे एक पलटवार हर्षद डाकीचा पाहिलाय. फुलाल्यांचा बॉल कनेक्ट केलाय, धावा देऊन जाईल. बॉलचा पाठलाग जरूर झाला, पण अखेरकार बॉलनं सीमारेषा रोखली नाहीये. तो गेला सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून हा भरधाव वेगाने येणारा फुल टॉसवर फुल टोल बसून चौकार. या षटकाचा विचार केला तर 3 चौकार, 1 वाईट बॉल, 1 डॉट बॉल, 1 विकेट असं संमिश्र गोलंदाजी राहिली आहे. दाभोळकर धावा लागले ते आतापर्यंत 13 धावा. फुलाल्यांचा बॉल, फटका हा फसलाय झेलला जवाब. कल्पेश मात्रेची कमाल पाहिलीये. बॉल कडे एकटक नजरेनं निहाळत राहिला, पाहत राहिला, अनुभव घेत राहिला. झेलच्या खालपर्यंत पोहोचला, पापण्या मिटू दिल्या नाहीत आणि अखेरकार विचार केला, लगी तो लगी. आणि जो संघर्ष करतो, तो लढतो, यश त्याच्या पदरी पडतं. आणि असाच झेल मात्र पकडला कल्पेश मात्रेने लाजवाब. कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र 30 यार्डामध्ये उभा होता आणि काय सुंदर झेल कल्पेश घरतनं पकडले. अभिनंदन. आणि इथे मात्र रोहित चिर्लेकर आल्या पावली परतला. त्याच्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रदीप मुंबईकरनं 8 धावा जोडल्या, परंतु रोहित मात्र 1 चौकार ठोकत तोही 2 बॉलमध्ये लगेचच परतलाय. त्याच्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर धावा लागल्या 2 बाद 13 धावा. गुड्डू म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर, तर आकाश घरत नवीन फलंदाज. मात्र नॉन स्ट्राईक यांना उभा राहील, तर स्ट्राईकवर सुदेश साळुंके. अनेक बाईक ज्याच्या नावावरती आहे, तर सुदेश साळुंके ऑन स्ट्राईक. फटकेबाजी करायचे, धावांचा डोंगर उभा आहे. त्याच्यामुळे पप्पांचा संघही तेवढ्या ताकदीचा संघ राहिलाय. कारण खऱ्या अर्थाने पप्पन 11 पेट संघ मित्रांनो सगळ्या मुलांना एकत्र घेत ही नवीन पिढी एकत्र आली. हर्षद अँड टीम, रॉबिन असेल, या सगळ्या मंडळाने एकत्र घेत मात्र एक उत्तम संघ हळूहळू तयार झालाय. क्रिकेटच्या या पटलावरती या सगळ्या स्टार कास्ट मध्ये हे सितारे रात्रीमध्येही चमकायला लागलेत. पण एका बाजूला फलंदाजी करणारा सूरज स्मृती वोडाफोन वहाळ संघ ही ताकदीचा संघ आहे, चिकाटीचा संघ आहे. अकुटप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे पॉइंटच्या मधून, भरता वेगानं बॉलचा पाठलाग 2 शतक करतायत, पण बॉलनं वळून मागे पाहिलाच नाही आणि आला हा मात्र धावांना बळ देणारा चौकार.
आकाश घरातनं आल्या मात्र पहिल्याच बॉलवर कमालीचा फटका दाखवला आणि या 4 धाब्याने मात्र धावफलक पुढे जाऊन ठेपलाय तो तब्बल 18 वरती. एक चांगली धावसंख्या उभारली जाते. 64चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे षटक क्रमांक 2 गुड्डू म्हात्रे हाताळतोय आणि गुड्डू म्हात्रेला माहिती आहे की धावा रोखायचे आहेत. पहिल्या 2 बॉलवर त्यानं 5 धावा. फटका फसला. आकाश घरातला परतावा लागेल. विकी राकीनं काय सुंदर झेल टिपलाय आणि असं वाटलं होतं की कठीण पेपर जाईल आकाश घरतचा, परंतु इथे गुड्डू मात्र्यानं कमावले विकेट. विकी राकीनं टिपलाय झेल आणि संपलाय आकाश घरतचा खेळ. बिपिन पावशे आणखीन एक दर्जेदार खेळाडू, एक स्टार कास्ट मोठी आहे तशी थोडं पण वहाल संघाची, परंतु ताकदीचे फलंदाज मी म्हणेन की आकाश घरत मध्ये ती क्षमता कायम राहिली आहे. सामन्याला कलाटणी देण्याची तो मात्र परतलाय. गोलंदाजी चांगली होतीये आणि सुगीचे दिवस पेठ संघाचे येत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे. एका बाजूला संपूर्ण सीझन गाजवणारा ओढा पण वहाल संघ तेवढ्याच ताकदीने खेळतोय. त्यामुळे मात्र मंचाकडे आगमन होताना पाहतो. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम ज्यांनी केलं, संपूर्ण स्पर्धा जे आपल्या डोक्यावर खांद्यावर घेऊन मिरवतायत आणि आपलातून कामगिरी करतायत शेखरजी पाटील कुडावे यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत या दरम्यान आपण पाहतोय. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या सामन्याचा आनंद घेताना तकदीर पाडेकर चिंद्रन आणि कल्पेशजी म्हात्रे नावडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण करूया स्वागत, सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज बिपिन पावशेनं मात्र 1 रन्स कंप्लीट केली आणि एका रन्सनं दापलकर धावा लागल्या. त्यात तब्बल 19. गुड्डू मात्र हा बॉल मात्र डेड बॉल राहिलाय. हा सामना मात्र आहे ना अवतीभोवती पडेल सुदेश चालुंकेच्या, कारण सुदेशच्या फलंदाजीचा फॉर्म पाहिला तर आपल्यातून राहिलाय. त्याच्यामुळे एक मोठी विकेट पेठ संघाला आवश्यक आहे, परंतु पप्पन क्रीजर उभं राहणं मात्र वहाळ संघाला गरजेचं आहे. मी म्हटलं होतं हा पेपर कठीण येतो नेहमी, तो कठीण पेपर अखूट टप्प्याच्या बॉलला जणू काही श्रीडंग गावामध्ये भिरकावला की काय, एवढा मोठा प्रहार झाला आणि सुदेश साळुंकेचा बॅटचा तडाखा गुड्डू मात्रेला बसतोय, ठोकतोय षटकार. दोन षटकांचा बाजवी खेळ संपला आणि या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गोलंदाजाचा. षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18 आणि त्याच्यामध्ये बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 31 धावा. अजून जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 33 धावा. 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. 18 बॉल 33 धावा गोलंदाजीच्या मार्कवर हर्षद म्हात्रे. एक निर्णायक षटक हातलेल, कारण या षटकामध्ये बिपिन पावशे क्रीजर उभा आहे, या षटकामध्ये सुदेश साळुंके उभा आहे, पण हर्षद मात्र हा षटक हातलेल
जो असेल निर्णायक. 18 बॉल आणि 33 धावा. 64 धावांचा पाठलाग जरूर करायचा, पण सुदेश साळुंकेनं गमावलेला विकेट मात्र लक्षात ठेवला नाहीये. त्यांनी आपल्या गुणवत्तेला न्याय दिला आणि विचार केला की धावा ह्या जोडाच्या. डेड बॉल कॉल. विचार विनिमय केला जातोय, सामना बनवला जातोय. 18 बॉल 33. क्या बात, क्या बात. फॉर्म पकडलाय, जोरदार बॉल टाकलाय, अनोखी ॲक्शन आहे आणि 3 स्टंपच्या अगदी मधोमध बिपिन पावशेला पायचीच्या रूपानं पकडला आणि हर्षद मात्रेचा कमालीचा बॉल मात्र आणखीन एक विकेट मिळवून देतोय पप्पन 11 पेठ संघाला. ठोक डीजे. एका बाजूने मात्र विकेट गमावले जात आहेत, पण इथे मात्र तुला सुदेश साळुंके पेठ संघाची डोकेदुखी ठरते. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र विकेटचे भगदाड पाडले जात आहेत आणि त्याचबरोबर जसा स्ट्राईक पण फलंदाज येतो आणि लगेचच बाद केले जात आहेत. पुन्हा एकदा हर्षद आकाशसाठी. क्या बात, क्या बात. अतिशय निर्णायक क्षणी बॉल आपल्या हातामध्ये घेतला. मी म्हटलं होतं पहिल्यांदाच की हे षटक निर्णायक राहील. हे षटक हर्षदचं आहे, त्याच्यामुळे या षटकामध्ये जे काही घडतंय ना हे पाहिलं जाईल. सुदेश साळुंके नॉन स्ट्रायकरचे हा सामना पाहतोय, त्याला माहिती आहे की इथूनच सामना बनवायचा आहे. ऑलरेडी दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा जोडत त्यानं धावा जमवलेत आणि अशाच प्रकारची गरज या षटकामध्ये राहील का. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. फेकी होतीये, परंतु फेकी थोडीशी आखूड राहिली. डायरेक्ट हिट येणं गरजेचं होतं, परंतु 1 रन्स मात्र मिळते आणि एका रन्सनं 32 धावा बोर्डवर लागल्या. पहिल्या 3 बॉलमध्ये पहिल्या बॉलवर विकेट, नंतर डॉट आणि इथे मात्र 1 रन. हे द्वंद्व या 3 बॉलवर अवलंबून राहील. तर एका बाजूला सुदेश साळुंके स्ट्राईकवर राहील, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच हर्षद म्हात्रे. हर्षद म्हात्रे. चांगला बॉल, चांगला बॉल. प्रयत्न केला जातोय, फेकी होतीये जरूर, बॅकअप नाहीये. हर्षदलाही माहिती आहे आक्रमकतेचा लढा देणारी क्रिकेट खेळायची आहे आणि 1 रन्स घेत मात्र सुदेश साळुंके नॉन स्ट्रायकिंगला उभा राहतोय. चांगली गोलंदाजी, सामन्याला कलाटणे देणारा खेळ इथे मात्र आपण पाहतो. या षटकाचा विचार केला, पहिल्या 4 बॉल्समध्ये 2 धावा आणि 1 विकेट मात्र कमावली आहे, त्याच्यामुळे अजूनही 31 धावांची गरज उरली आहे. क्या बात, क्या बात. कमालीची गोलंदाजी. इथं बॅटिंग रिव्ह्यू येतो वाईटसाठी. बॅटिंग रिव्ह्यू वाईटसाठी. फेअर. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. या बॉलवर धावा किती घेतल्या जातील, दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का. परंतु मी जे म्हटलं होतं की सुदेश साळुंकेनं मी अतिशय उत्तम क्रिकेट खेळली आहे, की जी चांगली गोलंदाजी होती हर्षद म्हात्रेला खेळून काढली आणि या षटकामध्ये रिस्क घेतली नाहीये आणि त्याच्यामुळे त्या षटकाचा विचार. पाणी घेऊन जा मैदानामध्ये लगेच. 3 षटक संपल्यानंतर पहिल्यांदा पाणी घेऊन जायचं, रेडी राहायचं आपण. 3 षटकांचा बाद विकेट संपला. षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3, त्याच्यामुळे 12 बॉल आणि 30 धावांची गरज. 12 बॉल 30 धावांची गरज. धावा लागलेत ते आतापर्यंत 34 धावा. 12 बॉल 30 धावा. पहिल्या 12 बॉलमध्ये धावा लागल्या होत्या त्या तब्बल 31 धावा आणि त्याच 31 धावा आता मात्र इथेही वसूल करायचे आहेत. एक जमेची बाब राहील, ती म्हणजे सूरज स्मृती वोडाफोन वहाल संघाला, ती म्हणजे सुदेश साळुंके क्रीजवर उभा आहे आणि हर्षद म्हात्रेचं षटक संपलंय. त्याच्यामुळे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या खेळानंतर कशा प्रकारचा डाव राहील, सुदेश साळुंके या सामन्याला पुन्हा कलाटणी देईल का,
की यंदाच्या मोसमामध्ये इन्फॉर्म असलेला हा पेठ संघ पप्पनच्या नावानं खेळतोय. पप्पन इलेव्हन पेठ संघ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या सामन्याला कलाटणी देईल काय, नेमकं काय होईल, नेमका खेळ कुणाचा चांगला राहील, कशा प्रकारची धावसंख्या उभारली गेली आहे. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा, त्यानंतर या षटकामध्ये 3 धावा, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 लागल्या आणि अजूनही 12 बॉल 30. आदरणीय डॉक्टर सतीशजी म्हात्रे, पशुवैद्यकीय डॉक्टर, बेलोली गावची ओळख आणि खऱ्या अर्थानं आमचे भाचे सतीशजी म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तर डॉक्टर साहेब तुमचंही सहर्ष स्वागत. चला सामना सुरू करा प्लीज. 12 बॉल 30 धावांचं समीकरण. रॉबिन वेल, फुल टॉस बॉल पाठलाग केला जातोय आणि फुल टॉस बॉलवर सगळ्यात जमेची बाब लेग बाईच्या रूपानं का होईना, परंतु एक धाव मात्र आकाश कातकरी कंप्लीट करतोय आणि हा सामना ज्याच्या अवती भोवती फिरतोय ना, तर सुदेश साळुंकेला मात्र स्ट्राईक वर घेऊन आलाय. 11 बॉल 29 ची गरज आहे. 11 बॉल 29 धावांची गरज. अकरा बॉल 29. सुदेश साळुंके ऑन स्ट्राईक. रॉबिन वेल गोलंदाजीच्या मार्कवर. या षटकामध्येच या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. हा षटक सामना कोणाकडे जाईल हे ठरवेल. क्या बात, एक चांगला बॉल जरूर ट्रॅव्हल केला. इथे मात्र लाजवाब गोलंदाजी राहिली आहे आणि जखडून ठेवलंय. अतिशय उत्तम दर्जाची ही गोलंदाजी, अतिशय उत्तम, जी अपेक्षा केली होती ज्या सुदेशनं तसा बॉल पडला नाहीये. भरदा वेगानं बॉल मात्र पडला आणि बॉल झाला डॉट. आता मात्र 10 बॉल 29 धावा. 10 बॉल 29 धावांची गरज. क्लीन बॉल, सामन्याला यू टर्न. मी म्हटलं होतं हा सामना या षटकामध्ये मर्यादा स्पष्ट करेल. या षटकामध्ये हा सामना कोणाच्या तरी एकाच्या बाजूने फिरवेल. ओडाफन वहालच्या आशा होत्या संपूर्णपणे सुदेश साळुंकेच्या वर, परंतु इथे मात्र नवा कोरा पेपर. रॉबिन वेलनं मात्र वेल इज गोल असं म्हणत म्हणत सगळं ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणत या वेल वेल करणाऱ्या रॉबिननं मात्र क्लीन बोल्ड केला सुदेश साळुंकेचा आणि सामन्याला युटर्न दिला. षटक क्रमांक 3, ज्याच्यामध्ये धावा फक्त 3 आल्या आणि तिथेच मात्र हा प्रेशर क्रिएट झाला सूरज स्मृती ओडाफोन वहाळ संघावर. ज्या हर्षद मात्रेनं 3 धावा मोजल्या, त्यानंतर धावा राहिल्या तब्बल 30 आणि इथे मात्र पुरती गणित बदलली गेली. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवर मात्र लेग बायची रन्स आली, त्यानंतर मात्र डॉट बॉल. नऊ बॉल 29 धावा. नवीन फलंदाज पाहतो आपण, रोनित मात्रे. रोनित मात्रे नवीन फलंदाज. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणखीन एक पलटवार. काय सुंदर गोलंदाजी, बॉल पर्यंत पोहोचू दिला नाहीये आणि रॉबिन वेल मात्र आपल्या संघाला विजेत्याकडे वाटचाल करून देतोय. कमालीची गोलंदाजी. 12 बॉल 30 धावांची गरज. सुदेश साळुंके क्रीजवर उभा, त्यालाही त्यानं बाद केलाय. पहिल्या बॉलवर लेग धाव, लेग बायची 1 धाव आली, नंतर डॉट बॉल. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ऑन विकेट हॅट्रिक. 2 क्लीन बोल्ड केलेत या स्पर्धेमधले. आणखीन एक विकेट हॅट्रिक घेतली जाईल का रॉबिन वेल? येस. चला सामना सुरू करायचा आहे. 8 बॉल 29 धावा, जिथे गरज होती 12 बॉल 30 ची. काय गोलंदाजी केली आहे. रॉबिनचा बहारदार खेळ राहिलाय. दर्जेदार खेळ, दर्जेदार. यू टर्न दिला या सामन्याला. हर्षद मात्र न क्रिएट केलेला प्रेशर झेलू शकला नाहीये सूरज स्मृती ओडाफोन वहाळ संघ.
पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा. इथे मात्र एक्स्ट्राची रन्स मात्र येते. 8 बॉल 28 ची गरज. 8 बॉल 28. स्ट्रायकर फलंदाज आहे तो म्हणजेच विजेंद्र घरत. लागोपाठच्या 3 बॉलवर क्लीन 3 बॉल. चेतन शर्माची आठवण करून देणारी ही कामगिरी. 2 बॉलवर लागोपाठ 2 विकेट. त्यानंतर व्हाईट बॉल आणि तिसऱ्या बॉलवर मात्र क्लीन बोल्ड. 3 फलंदाजांना क्लीन बोल्ड करणारा या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक. अफलातून तेही क्लीन बोल्डनं चेतन शर्माची जुनी आठवण पुन्हा एकदा सगळ्यांना करून दिली. परंतु रॉबिनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 3 क्लीन बोल्ड. गोलंदाजी समजलीच नाहीये. सूरज स्मृती वोडाफोन वाहल संघाच्या फलंदाज, नवीन फलंदाज पाहतो आपण मिहिर भोईर. हा सामन्याला कम्प्लीट युटर्न दिलाय. मिहिर घरत. 7 बॉल 28. चांगला बॉल ट्रॅव्हल झाला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र फक्त एकच रन इथे मात्र घेतली जाईल आणि इथे 6 बॉल 27चं समीकरण होईल. चला लगेच फिल्डिंग लावायचे, वेळ लावायचा नाहीये. हर्षद लगेच फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. उत्तम गोलंदाजी राहिली आहे, कमालीचा खेळ राहिलाय. नेमका सामना कुठे फसला हे जर पाहण्यासारखं झालं ना तर हर्षद मात्रेचं तिसरं षटक, ज्याच्यामध्ये धावा आल्या फक्त 3. तो प्रेशर क्रिएट झाला, रन रेट वाढला आणि त्यानंतर मच निडेड मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर उरलं नव्हतं सुदेश सालुंकेकडे. आणि त्या दरम्यान मात्र स्ट्राईकवर जरूर आला आणि मग त्या प्रेशरमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये मात्र रॉबिन वेलनं आपली विकेट हॅट्रिक नोंदवली. तिघांना क्लीन बोल्ड केलं आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान मात्र कमावला तो रॉबिन वेलनं. अभिनंदन. रॉबिन वेलच्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त विचार केला तर 3 धावा आणि त्यानं तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं. त्याच्या अगोदर हर्षदनं धावा दिल्या, त्यांनी 3 आणि 1 फलंदाज त्यानं बाद केलाय. एक षटक जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 6 बॉल 27 गोलंदाजीच्या मार्कवर राहुल राजिया. पहिलाच वाईट बॉलची सांगता होते. राहुल गोलंदाजीच्या मार्कवर. आता मात्र 6-26चं समीकरण. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचे, लक्षात घ्या. अनाउन्समेंट पुन्हा होणार नाही. जसं ते खेळाडू बाहेर यायच्या आत आपण मैदानामध्ये पाहिजेत. संपूर्ण टीम बाहेर यायच्या आत फिल्डिंग करणारा संघ मैदानामध्ये पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. सामना असणारे जय हनुमान पळसपे वर्सेस अलिबाग खानाव या 2 संघादरम्यान. हा बॉल मात्र निर्धाव राहिला, त्याच्यामुळे 5-26. जेलच्या खाली आपण पाहतो क्षेत्ररक्षकाला हर्षद मात्रेला आणि त्याने मात्र 1 विकेट कमावली आहे. चांगला झेल पकडलाय. हा सामना आता मात्र वाटलं तर पहिल्यांदा की 4 षटकामध्ये सुदेश सालुंके संपेल की काय, पण तसं झालं नाही. गोलंदाजांनी पलटवार केला आणि सामना मात्र आपल्या हातून सोडावा लागलाय. प्रवीण मुंबईकर नेक्स्ट बॅटर पीबी. प्रवीण मुंबईकर नो बॅटर. कल्पेश लॉंग स्टॉपला जरूर आलाय. काय सुंदर झेल टिपलं तिकडे, त्याचाही निर्णायक झेल राहिलाय. चला चला सामना सुरू करा, सामना चालू ठेवा. प्रवीण मुंबईकर ऑन स्ट्राईक. आता मात्र सामना एकतर्फी सुटतोय की काय, कारण 4 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 4 बॉल 26. आणखीन एकदा बॉल हवेत राहिलाय. हा सुटलाय झेल, अन्यथा 90 विकेट पडली असती. चांगला खेळ राहिलाय. 3 बॉल 25. 3 बॉल 25. सामना सुरेखरित्या आपल्याकडे वळवला गोलंदाजाने. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे.
हर्षद म्हात्रे आणि रॉबिन वेलची. चला वेळ नका घेऊ तुम्ही आता हर्षद. अखेरकार या बॉलवर मात्र फिल्डिंग आपण डीपला लावली, कारण फर्स्ट लिफ्टच्या फिल्डर सरळ डीप थर्डमॅनला त्याने उभा केलाय. एकच रन मात्र येतील. हा सामना पहिल्यांदा वाटला की सहज कोड सुटेल. ओढा पण वहाल संघाचा, पण कोड मात्र सुटला नाहीये आणि गणित राहिलं 2 बॉल 24 धावा. नेक्स्ट मॅच उशीर आलेला हा फटका फक्त पराभवाचं अंतर कमी करेल, परंतु पराभव मात्र अटल राहील. हा मात्र षटकार आला पीबीच्या बॅटमधनं, परंतु पराभवापासून दूर करू शकत नाहीये, कारण 1 बॉल 18 धावांची गरज. ज्यानुमान फलसफे संघाने टॉस जिंकलाय. आपल्याला विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचंय आणि अलिबाग खानाम संघ आपणही रेडी राहायचंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, इथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला. वेल बोल्ड, वेल प्लेड. पप्पन 11 पेट संघाचं अभिनंदन केलं जाईल, कौतुक केलं जाईल. आता मॅन ऑफ द मॅचचा मोठा कोडा इथे निर्माण होईल का? दोघांचीही कामगिरी सरस राहिली आहे, अफलातून कामगिरी राहिली आहे. मॅन ऑफ द मॅच जरूर चांगला खेळ राहिला रॉबिनचा, जरूर चांगला खेळ राहिला हर्षद म्हात्रेचा, परंतु या सामन्यामध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स दोघांचाही राहिला. चांगली कामगिरी राहिली आणि या सामन्याचा सामना बी ठरला. रॉबिन